रघु तू चहा घेणार का? पाण्याचं घोट सुद्धा उतरणार नाही. अरे नेने, मी तुझ्यावर बोलतोय का दगडाबरोबर? कायच काय बोलणं नाही. आणि वर चारचे भुरके मारतोय. नरड्यातून चहा उतरतात कशी तुझ्या? कायच काय वाटणार नाही तुका? मी काय बोललोय तर ऐकलंय की नाही? ऐकलंय, सगळं ऐकलंय. पण मला परत एकदा सगळं सांग. उगाच अर्थाचा अनर्थ नको. अरे अण्णानं शोभाक मारल्या. काय? अरे औशिशान खरा सांगतोय, मी त्याच्या तोंडातून ऐकलंय. काय म्हणाला? अरे ती पांढऱ्या साडीतली बाई फिरताना त्याका दिसली. माका तिचो बंदोबस्त कर म्हणून सांगू गेलेलो. तिचो चेहरो दिसलो असतो तर ता शोभाच असा ही त्याची खात्री झाली असती. ह्या शब्दात एक शब्द इकडतो तिकडे नाही, ह्याच शब्दात चांगल्या. म्हणजे शोभा मेली त्याची अण्णाला खात्री आहे, जी पोलिसांनाही नाही. मी ऐकलंय शोभाच्या कार्याक अण्णानच पैसे दिल्या. मी सांगतोय शोभाक अण्णानच मारल्या. अरे एवढं कसलं विचार करतस? अण्णा काय माणूस आहे ते तुला, मला, अख्ख्या गावाला माहिती आहे. पण हा एवढा हुशार असेल असं वाटलं नव्हतं. अरे ताकास तूर लागू दिली नाही. आजवर त्यानं जेवढे गुन्हे केले तेवढे सगळे पचवले, कारण मी त्याच्या पाठीशी होतो. नाहीतर कायद्याच्या कचाट्यातून सुटणं मुश्किल होतं. हाच अण्णा प्रत्येक गोष्ट मला सांगायचा. आणि हे एवढं सगळं करून एक शब्द बोलला नाही. अरे एवढा आत्मविश्वास आला कुठून? शोभाच्या प्रेताचा काय केल्या ह्या कोणाक माहित नाही. माहित नसलं तरी आज ना उद्या कळेलच की. त्याची हुशारी कुठं गळून पडते हे आपल्याला माहित आहे ना. पण मी ह्या तुका सांगलं ह्या त्याका कळाक नको. नाही कळणार. मग तुका कसा कळला? मला काहीही कळलेलं नाही. पण याक मात्र नक्की अण्णान काय केल्यानंतरी त्याका काय होचा नाही. काशी, शोभा, भिवरी सगळ्यांका मारल्या, पण त्याका फासापर्यंत कोण नेतलो? त्याचीच माणसं. तुला काय वाटतं हे सगळं अण्णानं एकट्यानं केलंय? नक्कीच त्याची माणसं त्याच्याबरोबर आहेत. हीच माणसं तोडायची.
म्हणतो ते का? ऑल द बेस्ट. हा हा, तास ता. हिंमत कशी झाली असं काही करूची? नाही नको, या वाटेत जाणं पण नको. थांब. काय रे, माझी हाक तुला ऐकू नाही आली? नाही तर पाटणकर बाईनू जरा काम होता माझा. हा, एवढं महत्वाचं काम होतं की माझी हाक ऐकून पण तू न ऐकल्यासारखं केलंस? एवढं काय महत्वाचं काम होतं रे? दळणा देवची होती जरा 1-2. देशील नंतर, आधी आज चल. नको, नंतर बघताय. नंतर नाही हा, आत्ता. पाटणकर बाईनू जरा घाई असावं माका. पाटणकर बाईनू नाव काय करतात कोणी बघितलं तर काय होत माझा. सोडा हात. मग आज चल. पाटणकर बाईनू. हे बघ, नाही तर मी हात धरून तुला आत नाही ना. नको, येत आहे. चल. अण्णा. नाही हा, दिसता जा, पण तरी येईलेस तर. नाही येणार. तू चल ना, मी आहे ना. ये बस. अरे, इथे कुठे बसतोयस? वर बस ना. नाही नको, रवान दे. मी पण खाली बसे ना. चोंट्या, हा घाबरलास का? हा अण्णांना घाबरलास? हा. घाबरू नको. तू इथे निवांत बस, मी चहा टाकते. नाही नको, रवान दे. अरे, चहा केलेला आहे, फक्त गरम करायचा आहे. मलाही सोबत होईल. आलेच. निले, कान फुटले काय रे तुझे? आणखी एक बाटली आणून सांगितलं होतं ना. एक नाही आणि 10 बाटल्या आणून ठेव समोर. अण्णा, काय चाललंय? जरा कमी कर. अण्णा, मी ऐकलं ते खरं आहे? काय? तू म्हणे रघुकडे उपायासाठी गेला होतास. रघुनच सांगितलं मला. रघुच्या तर शांत हो, शांत हो. अरे, मित्रामध्ये काय लपवायचं? त्याने मला काळजीपोटीच सांगितलं ना. मी हसलो त्याला. मी म्हणलं अण्णा येणारच नाही. अण्णा, असं काय झालंय? काय नाही. मला सांगायचं नाही का? नाही. बर, ठीक आहे. पण रघुनं तुला जो उपाय सांगितलाय तो तू करू नकोस. रघुच येणार होता, पण त्याला काम निघालं म्हणून त्यानं तो उपाय मला सांगितलाय. पण तो तू करू नकोस. माझा सल्ला आहे तुला. अशक्य आहे ते तुला. काय हा उपाय? अण्णा, उपाय सांग. अण्णा, ते शक्य नाही आहे तुला. तुझ्या घरात ज्या अवस्थेत तुझी लेक आहे ती दिवसाभरात कधीतरी तुझ्या समोर येणार. तिचं तोंड पाहणार नाहीस का तू? उपाय काय सांग. 24 तास 24 तास ज्या बाईचा नवरा गेलेला आहे तिचा चेहरा बघायचा नाही. ती अगदी तुझी लेक असली तरीही. रस्त्यावरून जाणारी एखादी बाई सुद्धा जिचा नवरा हयात नाही. मला सांग, शक्य आहे तुला?
सोंट्या, हं. अरे तो घाम पुस. थांब, मी टॉवेल. नाही नाही नको, राहू दे. बरं, चहा घे. काय रे सोंट्या, तू इतकी वर्ष अण्णांसोबत आहेस तरी त्यांना एवढं घाबरतोस? अण्णांचो बापूस सुद्धा अण्णांका घाबरता. त्यांनी तर अण्णांका अंगा खांद्यावर खेळवल्यानी असं. आणि कसा असा माझ्या मागे पुढे जरी कोण रडणारा नसला तरी जीवाची भीती वाटता ना. आणि माझ्यामुळे उगाच तुमका त्रास नको ना. हे बघ, त्या दिवशी जे काही झालं ना तो फक्त अण्णांचा गैरसमज होता. पण आता मी अण्णांना समजावलंय. उपकार नाही करत आहे मी तुझ्यावर. एक माणूस म्हणून मी एवढंच करू शकते, कारण तुझ्यात माणुसकी आहे. असो, चहा घे, थंड होतो. हा. पाटणकर, ओ पाटणकर. तू बस, मी बघते. सुषमा, ए बाळा, सुषमा, काय 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 होतंय कायला? अहो सांगतो, आधी अत्तर घेऊन चला. सुषमा, चल बाळा, चल तू आत चल. ये ये, सावकाश सावकाश, ये 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 बाळा, हळू हळू, सावकाश, हळू ये. अरे काय? ये, बस बाळा, झोप झोप, सावकाश सावकाश. अरे देवा. पाटणकर बाईनो, अंग गरम लागता हो याचा. सुषमा, सुषमा, बाळा काय होतंय तुला? सुषमा, काय झालं हिला? 3 दिवस झाले, ताप उतरतच नाहीये. आम्ही बोर्डिंग मध्ये डॉक्टरांना बोलवलं, रक्त तपासणी केली, पण काहीच होत नाहीये. सतत तुमची आठवण काढते, रडते. शेवटी मॅडमनी सांगितलं हिला घरी सोडून या. तुम्ही बघा तुमच्या परीने काय होतंय का. येतो मी. सुषमा, ए बाळा डोळे उघड ग. काय होतंय तुला? सुषमा बघ, तू घरी आली. ए सुषमा बघ, बघ बाळा, आई आली. पाटणकर बाईनो, आता काय करायचं काय? सोंट्या, तू आताच्या आता अण्णांकडे जा आणि त्यांना सांग मी बोलवलंय म्हणून. अण्णांका? अरे हात जोडते मी. जा तिथे आणि त्यांना सांग बोलवलंय म्हणून. अहो, पण जा रे. हा. सुषमा, हे बाळा सुषमा, डोळे उघड ग. काय होतंय तुला? बरी होशील, बरी होशील. अरे देवा. इलास तुम्ही वाय चाय देते. हा काय खया? हो काय असतला, खोलीतच हा. काय काम हा काय? अहो काय वया, मी शोधून देते. अहो बोलो, अहो काय करतास तुम्ही? अहो अहो कोण हा? अहो असं काय करतास? कोण असा? काय केलं कोण त्या असा? पोरानं? कोणी अहो, बंद केलं दरवाजा? अहो, अहो, माझं ऐका. अण्णा, 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 दरवाजा उघडा. अहो मी काय सांगते? अण्णा, अहो 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 माझं ऐका. अहो आई दार उघड. आई किती बंद केलं बघा. काय केलं मी? अहो अहो असं काय? हे असं किती करतात आहे? आई काय चाललंय यांचा? दरवाजा उघडा. अण्णा, ओ अण्णा. अहो असा किती केलास? पोरगा घरातून बाहेर पण पडणार नाही. तासन तास घरातच बसून असता. आता पहिल्यासारखा नाही रवला हो. मग हे असा कित्या?
ज्या बाईचा नवरा गेलेला आहे तिचा चेहरा बघायचा नाही. तर घरात ज्या अवस्थेत तुझी लेक आहे ती दिवसाभरात कधीतरी तुझ्या समोर येणार. माझं आहे का ते का बाहेर काढा, मी समजवते ते का. आणि आता त्याचा काय चुकला हा असं माका काय वाटणार नाही. कानबान मी सांगत नाही तवसर ते का बाहेर काढायचं नाही. जा आज जा जा. अण्णानू काय रे निरोप असा. काय पाटणकर बाईंनी तुमका ताबडतोब बोलवल्याने हा. जसे असाल तसे हा. चला चला लवकर. बाबा बाबा सुषमा, ए बाळा डोळे उघड, बघ कोण आहे. आई आहे समोर. बाबा डोळे उघड. बरी होशील तू बाळ, लवकर बरी होशील. बाबा येऊ आनंद येऊ. इले अण्णा इले येऊ. 24 तास ज्या बाईचा नवरा गेलेला आहे तिचा चेहरा बघायचा नाही. रस्त्यावरून जाणारी एखादी बाई सुद्धा जिचा नवरा हयात नाही. अरे कुठे आहेत अण्णा? इले सत्य पाहत का येत नाही येत ते? अण्णा 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 अण्णा